विनंती करतो नम्रताताईंना की आपण 4 शब्द बोलावे. जय सद्गुरू. सर्वप्रथम मला आधीच सांगा की तुम्ही बक्षिसासाठी थांबलाय का तुम्हाला खरंच आम्ही बोलतोय ते आवडतंय ऐकायला? नक्की ना. कारण त्यांनी ही चांगली आयडिया केली की 3 बक्षिसं द्यायचे म्हणजे तुम्हाला कोणाला हलता येणार नाही, हो की नाही? असं सर्वप्रथम एक गोष्ट नक्की सांगेन की आपण आपली स्वतःची परीक्षा करा, विचार करा. आपण नक्कीच पुरुषांपेक्षा 1 पाऊल वरती आहोत. स्त्री का सांगा? आत्ताच्या ह्याच्यात स्त्री ही पुरुषाबरोबर खांद्याला खांदा लावून जे काय पुरुष करतो, प्रोफेशनली असेल, कमर्शियल, जे काय असेल सगळं पुरुष करतात ते बाई पण करते. पण तरीही एक स्टेप आपण वर आहोत. ते काय? आपण एका जीवाला जन्म देतो. म्हणजे नक्कीच आपण पुरुषापेक्षा 1 स्टेप वर आहोत. म्हणून चढून जायचं नाही. पुढचं पण ऐका. आपण मगाशी त्यांनी सांगितलं की आत्ताच्या याच्यात 10वीची परीक्षा होते, 12वीची परीक्षा होते, त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात कोण म्हणजे पास होतं? मुलं होतात का मुली होतात? आजकाल मुली होतात. मुलींचे मार्ग चांगले असतात. आता मुली शिकायला कोणामुळे लागल्या? तुम्ही बोलाल मी माझीच परीक्षा घेते इकडे. नाही, पण असं गिव्ह अँड टेक केलं की जरा मजा येते. मुली शिकायला कोणामुळे लागल्या? आईमुळे. सावित्रीबाई फुले, हो की नाही? आता सावित्रीबाई फुलांना कोणी बॅकिंग दिलं? एक्झॅक्टली. म्हणजे कोण होते ते त्यांचे मिस्टर होते, हो की नाही? म्हणजे आपण ही टीम म्हणे ना, बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देर इज ए वुमन. पण बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल वुमन देर इज ए मॅन. कारण 11 वाजले आणि तुम्ही सगळ्या इकडे बसलेले आहात. तुमचा नवरा ओरडणार आहे तुम्हाला? नाही. म्हणजे तुम्ही इंडिपेंडंट आहात, हो की नाही? मग कशाला तो बाऊ करायचा? पुरुष, स्त्री, नवरा हे काही नाही. प्रत्येकाने आपलं आयुष्य इंडिपेंडेंटली जगावं. आपल्याला जे आवडतं ते करावं. पण हे सगळं करताना आपलं कर्तव्य बजावं. मग अशी पोलीस इन्स्पेक्टर आले, त्यांनी चांगलं सांगितलं आपल्याला की आपण बरोबर सेफ्टीसाठी काय काय ठेवलं पाहिजे, किंवा आपण एकटे रात्री जाताना आपण काय सुरक्षा केली पाहिजे काय. पण एक लक्षात ठेवा की एका बाईची सगळ्यात मोठं शस्त्र आहे ते तिचे डोळे. लक्षात आलं? आपण कधी TV बघतो त्याच्यामध्ये देवीचा उतार दाखवतात, तेव्हा पहिले आधी काय दाखवतात? डोळे. आणि त्या डोळ्यांमधनं जे दृष्टी जी जाते तो समोरचा माणूस आपल्याकडे बघून आपल्याला घाबरला पाहिजे. ही आहे आपली सुरक्षा. ते बाकीचं नंतर आपण काढणार. समोर कोण आलं तर पहिलं आपण काय करणार? त्याच्याकडे नजर अशी टाकायची की त्याची हिंमत व्हायला नाही पाहिजे, आपल्याकडे वाईट नजरेने बघायची. कारण पर्समध्ये हात घालणार, खिशात हात घालणार हे सगळं विसरून जा. ते त्यावेळेला आपल्याला लक्षात येत नाही. पण एक बाईनी तिचं संरक्षण करायचं असेल तर पहिली तिची नजर एकदम सरळ आणि समोरच्याला भीती वाटणारी पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ती असली तरी नवऱ्याकडे अशा नजरेने बघू नका, हां प्लीज. आणि तुम्ही जसं सांगितलं की हा दिवस पुरुषाचा अधिकार नाही, आपल्या नवऱ्याला हा जो नवऱ्याचा अधिकार आहे तो कायम असला पाहिजे. आपल्या घरातल्यांचं आपण कायम त्यांचे जे काय आपलं कर्तव्य आहे किंवा जे काय त्यांना मान द्यायचा आहे तो द्यायलाच पाहिजे. कारण मान देऊन किंवा माणूस कमी होऊन कधीच त्याला त्याचं हे त्याचं काय म्हणतात ते व्हॅल्यू कमी होत नाही. आपण कमीपणा घेतला म्हणजे व्हॅल्यू कमी होत नाही. एक छोटीशी गोष्ट सांगते. मोठा पूर येतो किंवा वादळ येतं तेव्हा मोठी मोठी झाडं पडतात, पण एवढीशी जी गवत असते ना उगवलेलं ते असे तेवढ्या पुरतं वागतात आणि पाणी ओसरलं की ते परत कसे होतात? उभे राहतात. म्हणून आपण नम्रता, थोडं नम्रपणा घेतला, थोडं वाकलं
आपल्या घरातल्यांना सगळ्यांना एकत्र ठेवलं, कोण काय बोललं, थोडं सहन केलं, तरी पण आपल्यालाच त्याची किंमत त्यांच्याकडनं जास्त मिळणार आहे. सो माझी एकच विनंती आहे सगळ्यांना की महिला पुरुष हे काही नाही, आपण मनुष्य आहोत आणि आपल्याला आपल्या अंतरी तो आत्मा आहे ज्याला आपण देव म्हणतो, त्याची आपण कदर ठेवायची आणि मनुष्यासारखं मनुष्याने वागलं पाहिजे. एकामेकांवर प्रेम करा, एकामेकांना मदत करा. माणसांची गरज आहे, माणसं जमलं. जय सद्गुरू.